शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कापूस लागवड आता सुरू होणार आहे. आमच्याकडं बागायती क्षेत्रामध्ये आता कपाशी उगवून आलेली आहे. आता परिस्थिती आहे तणनाशक मारण्याची, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची अजूनही लागवड झालेली नाही आहे. का तर पाऊस पडलेला नाही आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ 80% भाग हा पाऊस पडल्यानंतरच कपाशी लावतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत अशा प्रकारची तणनाशकं जी आपल्याला लागवडीवेळी आपण स्प्रे करू शकतो किंवा तण उगवण्या अगोदरच आपण त्याला नियंत्रण करू शकतो. आता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी पडणार नाही, कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल, काही ठिकाणी जसं मागच्या वर्षी होतं तसंच असेल, काही ठिकाणी सरासरी असेल तर सरासरीपेक्षा कमीही असेल. मग तण नियंत्रण करणं का गरजेचं आहे, तर त्याचं सीड जर वेळीच मारलं तर नंतर जास्त मशागत करावी लागत नाही. आणि दुसरं म्हणजे जे काही क्षेत्रामध्ये गवत किंवा तण उगण्याचं प्रमाण जे जास्त राहतं तर ते सुद्धा कंट्रोल करता येतं. तर मी आज तुम्हाला या ठिकाणी 3 प्रकारची तणनाशकं सांगणार आहे, म्हणजे 3 वेगवेगळी. तर तणनाशकं जाणून घेऊयात, जी तणनाशकं आपल्याला कपाशी लावल्यानंतर 2 दिवसामध्येच लगेच मारायची आहेत. तुमचं क्षेत्र एकतर कोरडं असो किंवा ओलं असो. ओलं असेल तर अतिशय चांगलं, काही अडचण नाही. जरी नसेल तरी ही तणनाशकं त्या ठिकाणी चालतात. तर जाणून घेऊया आजच्या तणनाशकांची माहिती जी आपल्याला कापूस पिकावर वापरायची, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे टाटाचं पॅनिडा अर्थात पॅनिडा ग्रँडे. हे दोन्हीही नावं तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतात, कारण सुरुवातीला टाटा पॅनिडा ग्रँडे ह्या नावाने होतं, तर आता टाटा पॅनिडा एवढंच आहे. याच्यामध्ये आपल्याला पेंडामिथिलिन 38% घटक हा पाहायला मिळतो, 38.7%. आता याचा जो वापर आहे हा आपल्याला कापूस लावल्यानंतर साधारण 2 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये, मी तर म्हणेल की तुम्ही पुढे कापूस लावला तर मागे लगेच फवारणी सुरू करा. याचं जे प्रमाण आहे प्रतिपंपासाठी 70 ते 100 मिलीपर्यंत घ्यायचं आहे. एका एकरसाठी सर्वसाधारण 700 मिली ते 1 लिटरपर्यंत प्रमाण आहे. सर्वसाधारण तुम्हाला पॅकिंग जी मिळते ही 700 ml मध्ये मिळते, त्यामुळे शक्यतो सरासरी 700 ml मध्येच आपली जी फवारणी आहे ही उरकून घ्या. लक्षात घ्या, फवारणी करत असताना पाण्याचा pH हा मेंटेन ठेवा. जर तुमच्याकडं क्षारपड पाणी असेल तर क्षारपड पाणी वापरू नका. शक्यतो ह्या फवारणीसाठी तरी किमान आरोचं पाणी वापरा किंवा फिल्टरचं पाणी वापरा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. कारण जे गवताचं सीड आहे हे डॅमेज झालं पाहिजे, नाहीतर ते उगून आलं तर आपण म्हणू की तणनाशकाने रिझल्ट नाही दिला. दुसरं आहे UPLचं डोस सुपर. डोस सुपरमध्ये देखील हाच घटक आहे, पेंडामिथिलिन 38.7%. डोस सुपरचं देखील हेच प्रमाण आहे, 700 मिली प्रति एकर. पाणी साधारण 150 ते 200 लिटर प्रति एकरसाठी आपल्याला घ्यायचे, परंतु लक्षात ठेवा स्प्रे व्यवस्थित झाला पाहिजे. पाणी 150 ते 200पर्यंत असेल तरी चालेल, म्हणजे दाट फवारणी झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे 48 तासाच्या आतच झाली पाहिजे लागवडी झाल्यानंतर. त्यानंतर तिसरं जे आहे, तर तिसरं याच्यामध्ये आहे BASFचं स्टॉम्प एक्स्ट्रा. याच्यामध्ये देखील पेंडामिथिलिन 38.7% हा घटक पाहायला मिळतो. याची देखील पॅकिंग आपल्याला 700 ml मध्ये पाहायला मिळते. प्रति एकरचं हे प्रमाण आहे आणि सर्वसाधारण 70 मिली प्रतिपंपाप्रमाणे देखील आपण याची फवारणी करू शकतो. याच्यामध्ये ॲडिशनल शक्यतो काही घेऊ नका आणि pH मेंटेन ठेवा. pH मेंटेन ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता pH मेंटेन का ठेवणं महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पुढे सांगेलच, पण लक्षात ठेवा जर pH मेंटेन नसेल तर रिझल्ट मिळणार नाही. ही 3 तणनाशकं जी आपल्याला कापूस लागवड केल्या लगेच वापरायची आहेत, ज्याच्यामुळे तण नियंत्रण, जे तणाचं बीज आहे तर हे खराब होईल. अर्थात जसं आपण गोल वापरतो त्याच पद्धतीनं हे पेंडामिथिलिन आपल्याला वापरता येतं आणि काळानुसार खर्च वाचवण्यासाठी हे गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.